प्रदीप लाकडं तोडतोय. जाता जातानाच बघूया तिकडे भेटेल नाही भेटेल. थोडा चिल्ड मारूया आपला थंडा पिऊन. इथून काय लाशी गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा आपण सुरुवात करत आहोत. सॉरी थोडा व्हिडिओ टाकायला लेट झाला, कारण की थोडं घराचं काम चालू होतं गावचं आणि लग्नसराई पण होती. त्याच्यामुळे थोडा 2 महिना विलंब लागला व्हिडिओ बनवायला. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता मे महिना वगैरे एप्रिल मे आपले लग्नसराई सुरू असतात. ठीक आहे, कसं बसं आपला वेळ काढून पुन्हा एकदा सुरुवात करतोय. जास्त न बोलता आपण परत सुरुवात करूया. चला, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मुंबईकर्स फॅन लव्ह यूट्यूब चॅनलवरती. आणि हा आहे प्रदीप आणि मी आहे सचिन. चला मित्रांनो, चला करूया सुरुवात. ही आपली सुरुवात झाली. फर्स्ट आपण थोडा गाडीत फ्यूल भरूया प्रदीप बेंडला. मित्रांनो, आपण जस्ट आता फ्यूल भरलेला आहे. आपण निघलो आपल्या पुढच्या प्रवासात. आता आलोय मानकोली ब्रिजला. मागे ट्रॅफिक खूप होती. मित्रांनो, आता आलं आपला घोटीचा टोल नाका. घोटी का शेवटचा टोल नाका असेल. प्रदीप लाकडं तोडतोय. पण जाता जातानाच बघूया तिकडे भेटेल नाही भेटेल. मित्रांनो, आपली बघा लाकडं तोडण्याची कशी लगबग सुरू आहे. कारण पुढच्या वेळेस आपण मागच्या वेळेस आपल्याला भेटलेले नव्हते, म्हणून आपण अगोदरच ट्राय करून घेतो. थोडीशी लाकडं घेतलेत आपण, तयारीत चालू आहे. अजून
मित्रांनो फायनली बघा कसं लोकेशन आहे. आम्ही अशा लोकेशनला आलेलो आहे. बघा असं मस्त व्ह्यू आहे. अजून आपल्याला लोकेशन पुढे शोधायचं आहे. जस्ट त्या ब्रिजवर बघा काय लोकेशन वाटतंय एक नंबर. आणि आपण जस्ट गाडी इथे लावलेली अशीच. खाली फिशिंग चालू आहे बघा. असा मस्त वैतरणा लॅम आहे. चारी बाजूने व्ह्यू एक नंबर. मित्रांनो बघा आम्ही आता चिकन जस्ट घेतला इथे दुकानात आलो आहे. तुम्ही जर वैतरणा लेकला येत असेल थोडंच 1 किलोमीटर असं पुढे यांचे दुकान आहेत. असे दुकान तुम्ही इथे येऊन तुम्ही जे काय तुम्हाला वस्तू पाहिजे तुम्ही घेऊ शकता. दगडे आहेत खाली. इथून घाल अशी. मित्रांनो फायनली आपल्याला अशी जागा भेटलेली आहे वैतरणा डॅमच्या इथे. बघू शकता व्ह्यू तुम्ही समोरच. मस्त सुंदर असा व्ह्यू आहे. थोडं पावसात आलो असतो अजून थोडं हरियाली दिसली असती पण ठीक आहे. सध्या तरी आता पण ठीक आहे. आणि ही लावली आपली कार. थोडा चिल्ड मारूया आपला थंडा पिऊन कारण गरमी खूप आहे. हो गया या थंडा पिया. चलो चेस. एवढी गाडी चालवून थकल्यावर का वाटत नाही. मस्त शांत वाटते. हो गया किती शांतता राहते कितीपर्यंत. मित्रांनो आज आपण लाकडं भेटलीत म्हणून आपण आज स्पेशल चुलीवरच सर्व करणार आहे. आपण गॅस न वापरता आज चुलीवरचं जेवण करणार आहे सर्व. बघू शकता मिळालीत लाकडं तर विचार केला लाकडांचा प्रोव्हिजन झालाय तर विचार केला आपण लाकडानेच करूया. नेहमी गॅसने वगैरे करतोच. ही मजा वेगळी आहे.
एक्झाम जागा सुखाची भेटली ना त्याच्यात हे म्हणून काढते काहीतरी नको तू तिकडे सर्व बाकी होतं पण जागा धड नव्हती बाकी राहिला आता मी जेवण करतो आणि बोलवत करतो टाइमपास केला आमच्या अंगडाला ठीक आहे जाऊ दे हीच जिंदगी बाबा गवत आणला बरं तुझी किती कागद आलं मित्रांनो आपली आता चालले चाय बघा आम्ही आराम केला त्याचा नतीजा आहे इथे हवा जास्त असल्या कारणाने चूल पण जास्त पेटत नाही चांगली बघू शकता थोडा चाय पिऊ थोडा उशीर झालाय आम्हाला कालूक झाला इथे काहीच दिसत नाही बघू शकता फक्त आमच्या गाडीला लाईट आहे म्हणून तेवढंच दिसते आणि हा प्रदीप चाय बनवतोय आणि मी शूट करायचं काम करतोय नेहमी सारखाच मित्रांनो आत्ता 8 वाजले झाल्या उशीर आणि आपल्या चायचा आता आपलं चाललंय जेवणाची तयारी बघू शकता आणि आपली लाईट लावायची राहिलेली नेहमीच लावेन पण ती अशीच बॅगेत राहायची 2 वेळा असंच झाला पण आज लावून टाकली बघू शकता मस्त गाडीला लुक वाटते आपल्या मित्रांनो आपण आता चिकन मॅरिनेट करायला ठेवूया त्यासाठी पहिला आपण हळद टाकूया थोडी त्यात अर्धा चमचा हळद टाकतो नंतर आपण ठीक थोडा मसाला 1 चमचा टाकतो नंतर चमचा टाकतो त्याच्यानंतर गरम मसाला थोडा गरम मसाला टाकूया नंतर आपली धनिया पावडर थोडी उचलून घेतलं ते चालेल उचलून पकडायचं चवीनुसार मीठ असं मिश्रण टाकून झाले आपण आता दही आणलेलं नाही आणि हा आपला थोडा चिकन बिर्याणी मसाला थोडा अंदाजे टाकतो मस्त मॅरिनेट करून घेऊ दही भेटला नाही आम्हाला दही बघत होतो पण नाही भेटला ठीक आहे जसं आहे तसं ॲडजस्ट करून घेऊ आम्ही विचार केला म्हटलं पुढे भेटेल पण नाही ते नाही भेटलं मित्रांनो आता आपलं चाललंय
चिकन बिर्याणीची आपली रेसिपी सुरू झालेली आहे, बघू शकता आता. आणि इकडे आपला बार्बेक्यूचा सेटअप, हे पण याच्यावरती ठेवणार आहे. आता पहिला आपण चिकन बिर्याणीचं करू, मग पुढचा पुढे. आपण लसूण टाकला आपण, कारण लसूण आपल्याला पाहिजेच. त्याच्यानंतर थोडा जिरा, आणि बाकी उरलेला आपला अक्का मसाला, खडे मसाले बोलतात, अख्खा मसाला तर टाकतो डायरेक्ट. आपलं कांदा जास्त आहे वाटतं, अर्धा टाक, कमी टाक, तिथेच कापला तरी बस ना. थोडं लालसर येऊ दे. नाही, मी कुठं टाकायचं नाही बोललो, प्ले कर व्हिडिओ. बॅटऱ्या उतारल्या. इथे आपलं बघू शकता मित्रांनो, आपला लॉलीपॉप चाललेला आहे फ्राय करणं. लेग पीस फ्राय करतो, लेग पीस. तोपर्यंत तू तिकडे हे कर, खाली इस्टव लाव. थांब. झाला. मित्रांनो, आपण आता त्यात चिकन टाकू, ठोकळ पूर्ण हा मॅरिनेट केलेला. मित्रांनो, चुलीवरचं जेवण बघा, आमचा चाललेलाच आहे रेसिपी. तर चिकन आता आपला झालेला आहे मस्तपैकी. आपण त्यात आता थोडं राईस टाकूया. मिक्स नाही ना करायचं आहे, त्याच्यावरती पसरवायचा असा. जाऊ दे, चल. ओके सर, टाकला तर हाताशिवाय चव नाही ना. ते हलू नको, वरच्यावर हे कर. अशा तऱ्हेने आपण भात टाकलेला आहे, आणि त्याच्यावर झाकण देऊन आपण 20 मिनटं त्यात थोडा कमी आचेवर आपण हे करू. आपल्याकडे दम द्यायला आता काही तवा नाही आहे. थोडा 20 मिनटं आपण, आता 20 मिनटांनी आपण तुम्हाला दाखवतो बिर्याणी. मित्रांनो, फायनली आपले 20 मिनटं झालेले आहेत, आणि आपण आता आपलं बिर्याणी झालेली आहे. आता परतीत राहतो पण झालं, भेटला. तर मित्रांनो, आपली बिर्याणी झालेली रेडी, आणि आपण सर्व करूया आता. थोडा हे प्रदीप कर सर, एक साईड मिक्स करून. चला तर मित्रांनो, करूया सुरुवात आपण. या जेवायला. ऑलरेडी खूप लेट झालाय. चुलीवरचं जेवण करायचं म्हटलं तर तेवढं लेट होणारच. ठीक आहे. या मित्रांनो जेवायला. टेस्ट करून पहिला सांगतो कसं झालं ते. चांगलं झालंय, आमची पहिलीच ट्राय, चांगलंच झालंय. बरोबर आहे. जेवढ्या गोष्टी मी पहिल्यांदा बनवल्या, तेवढ्या गोष्टी प्रत्येक गोष्ट अशी चांगलीच झाली आमच्याकडून.
कोल्ड्रिंक राहिला कांदा पण जायला. तर मित्रांनो, आपण आता भेटूया. आम्ही खाऊन घेतो, जेवतो, मग नंतर आपली अंथरुणाची तयारी. अंथरून स्वयंपाक बेड तयार करतो. यावेळेस थोडं वेगळं करायचं असतं चुलीवरचं जेवण. चुलीवरची जी टेस्ट असते ती गॅसच्या याला नसते. आम्ही सकाळचा नाश्ता पण चुलीवरच करणार आहोत, कारण आम्ही लाकडं आणि ते मोबाईल घ्यायचं आमच्याकडे. मित्रांनो, आपला बेड सेटअप रेडी झालेला आहे. सर्व पॅकअप आपला झालेला आहे आणि आपण आता जातोय झोपायला. चला तर मित्रांनो, आमची झाली आता झोपायची तयारी आणि आम्ही झोपतो. गुड नाईट. भेटूया उद्या. चला बाय.